नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण शास्त्र म्हणजे काय या विषयाचं चिंतन करणार आहोत. अनेक विविध प्रमाण असतात किंवा या गोष्टीला प्रमाण काय असं म्हटलं तेव्हा काय उच्चार येतो तो शास्त्रात आहे का? तर ते शास्त्र म्हणजे काय ते आपण बघू आज. तर शास्त्र म्हणजे शास्त्राला जाणीवेच्या माध्यमातून आपण कळू शकतं का आपल्याला? आपण जर शास्त्राविषयी जाणीव ठेवली, आमची जाणीव आहे शास्त्राविषयी, तर जाणीवेच्या माध्यमातूनही शास्त्र कळू शकत नाही. आणि दुसरा विषय भावनेनं ते काय उजळू पण शकत नाही. शास्त्राविषयी सद्भावना ठेवली म्हणजे शास्त्र आपल्याला कळालं असं नाही, हे लक्षात घ्या. शास्त्राविषयी जाणीव किंवा भावना ठेवली तर शास्त्राविषयीचा अभ्यास आपण करू शकतो, पण जाणीव आहे, आमची सद्भावना आहे आणि शास्त्राविषयी आमचा भाव उत्तम आहे असं म्हटलं म्हणजे शास्त्र कळून येईल का? तर ते कळणार नाही, हे लक्षात घ्या. शास्त्र म्हणजे काय? तर त्यामध्ये तर्क दिलेले असतात आणि तर्कांची सांगड घालून काय ठरवलेलं असतं, तर त्या कृतीचं क्रमपात्र विधान काय ते तयार केलेलं असतं, त्याला शास्त्र असं म्हटलं जातं. मग ते कुठलंही कर्म घ्या, शास्त्रात आहे का असं का म्हटलं जातं? कारण शास्त्रात त्या तर्काचा निवाडा करून त्याची एक सांगड बसवली जाते त्या कर्माविषयी. आणि ते क्रमपात्र का ठरतं? कारण त्याचा निर्णय करत असताना त्याविषयी, त्या कर्माविषयीचा अभ्यास आणि तर्क याला अनुसरून त्याचा नियम, विधी आणि रीती तयार केलेली असते. त्या पद्धतीने कार्य केलं तर ते शास्त्रानुसार झालं, शास्त्रानुसार केलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात शास्त्र म्हणजे काय? तर तर्काची आणि त्या कर्माविषयाची एक सांगड घालून उत्तमातलं उत्तम या प्रकाराने करा असा निर्देश देणारा विषय कुठला? तर तो शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. आणि हे शास्त्र अभ्यास केल्यानेच कळणार आहे. शास्त्र तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला शास्त्र नियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शास्त्राविषयी सद्भावना ठेवली किंवा जाणीव ठेवली त्याने शक्य होणार नाही, कारण हे आयत्याचे विधान नाही, हे लक्षात घ्या. शास्त्र माहिती करून घेण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. विविध विषयांचे प्रमाण मागत असतात. या शास्त्रात याला प्रमाण आहे का? या गोष्टीला प्रमाण आहे का? ते प्रमाण मागत असताना आपण स्वतः नीतीपाळ आहोत का? आपण शास्त्र नियमांचं पालन करतो का? शास्त्र नियमांचा अभ्यास तेवढा आपला आहे का? हे कोणीच बघत नाही. तुम्ही शास्त्र नियमांचा अभ्यास करा, त्याची उपरतीने तुम्हाला त्यातलं कर्मपात्र विधान आपल्याला प्राप्त होईल. सातत्याने प्रमाण मागितलं जातं, पण स्वतः नीतीपाळ नाही, अभ्यास करणार नाही, त्यातून तुम्हाला प्रमाण आवश्यक आहे. शास्त्र असं का असं म्हटलं जातं? तुम्ही त्याविषयीचा अभ्यास करा. अभ्यास केला तरच शास्त्र कळून येणार, हे लक्षात घ्या. आणि शास्त्र नियमांचा अभ्यास जरी केला तर आपल्या मतीप्रमाणे निर्णय घेतले जातात. शास्त्र नियमांचं पालन कसं करावं याविषयी प्रत्येकाचा बुद्धी प्रामाण्यवाद तेथे येत असतो. पण शास्त्र नियम हे त्रिकाली सत्य आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळामध्ये जे सत्यच असतात आणि सत्यच राहणार, याला शास्त्र नियम असं म्हटलं जात असतं. कालातीत आहे, कालाने बाधित न होणारा विषय कुठला? तर शास्त्र असतं. म्हणून प्रमाण हे शास्त्र संमत पाहिजे, शास्त्रानुसार पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण ती युगानी युगा शास्त्र नियमांचं पालन, रीतींचं पालन करत आलेलो आपण असतो. आणि शास्त्र म्हणजे नीती नियम कर्मकांड असतं का? तर कर्मकांड म्हणजेच शास्त्र असं नाही. कर्मकांड म्हणजे त्या कर्माचा नियम, रीती, पद्धत ज्या विषयी प्रगट होते तो विषय म्हणजे शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. शास्त्र व्यवहारामध्ये असतं
धार्मिक विषयांमध्ये असतं. शास्त्र म्हणजे ते कर्म करण्याची योग्य पद्धत, रीती, ज्यातनं फल निष्पन्नच होणार, अहित होणार नाही, या विषयाला शास्त्र असं म्हटलं जात असतो. आणि शास्त्र विरहित जर कर्म केलं म्हणजे ती रीती पद्धत अवलंबन करता जर ते कर्म केलं तर त्या कर्मामध्ये न्यून अधिकाचं येणं घडतं. म्हणजे काही ना काही न्यून राहतं. कारण काय न्यून राहतं? शास्त्र नियमांचं पालन केलं नाही, त्याचं उल्लंघन केलं म्हणून. आणि मूळ विषयाला सोडून जेव्हा कर्म केलं जातो तेव्हा नाश जवळी. मग मूळ विषय म्हणजे शास्त्र, त्याला नियमाला सोडून कर्म केलं शास्त्र विरहित तर त्या कर्माचा नाश होतो, त्याचं फलप्राप्ती होणं अवघड होतं, त्याचं प्रमाणही अल्प होतं. म्हणून शास्त्र म्हणजे काय त्याविषयी आपण संवाद साधला. नमस्कार.